का खाता सकाळी जस्ट आम्ही सकाळी आमची भ्रमंती करण्यासाठी आलो आणि आमचा जो झाड लावला वडाचा तो बघितला. तर इकडं आम्ही आलो होतो आता सकाळी, ज्यांचं ठिकाण होता तिकडं काहीतरी चालू होता, आम्हाला पाहिले आणि पळून गेले. ओवे पोट्टे हो, येऊ नका जंगलात, वाघ बीक फिरत आहे, तुम्हाला खायला ना तिली बी खाऊन टाकाल, म्हणजे सांभाळून राहा. आम्ही हरवेळी सांगतो का तुम्ही येऊ नका, इकडं येऊ नका, तरी येते इकडं काहीतरी करत राहते, करू द्या. पण एक दिवस वाघ पकडल तेव्हा तुम्हाला समजेल, कारण की हा सेन्सिटिव्ह झोन आहे, इकडं वाघ हरवेळी फिरत राहते. आता आम्हाला थोडंफार अनुभव आहेत, पण आमची पण सांगता नाहीत कधी काही, आहे ना बबल्या, वाट लागेल म्हणून. पण आम्ही आमचे जे झाड लावलं त्यासाठी इकडे आलो. तो वडाचे पानं बिनं चांगले मोठे झाले आहे. नंतर आम्ही प्लॅनिंग करतो की या साईडला झाडं लावायची आहे, वन विभागची परमिशन घ्यायला लागेल का काय, तर म्हणून आम्ही आलो. हा पाऊस बी ना आला, मस्त तशी गरमी आहे, चिडचिड लागते आहे, ऊन बेकारच ऊन आहे, होतच बेकार ऊन आहे सकाळची. आणि आम्ही इकडे तळ्यात आलो तर रान तलावात, असंच आज काय सकाळी कुठे जाणार नाही झाला, फिरत आलो आम्ही. आता थोडा तिकडं झाडाकडे गेलो तर मग इकडं आलो थोडा, पण ऊन एवढी बेकार आहे, चिडचिडपणा लागत आहे मला, थोडा पोटात पण बरं नाही लागत आहे. आज बबल्या दुकानात चालला का तू? तो आज जायला लागेल, त्याच्या बाबाला पण तिकडं नेल्या ना, सोडून आलो तर आम्ही. आता एक्सरा काढले, आता का बघू आता काय होतं तर, मला चांगलाच नाही लागेल. जांभळं लागले आहेत, आम्ही जांभळं तोडासाठी आलो. बबल्या वर चढला होता, खाली भीम असतो जांभळं पडून आहे, तोडलं पण थोडीशी तुरट आहेत, मिठाच्या पाण्यात टाका लागते, मीठ लावून खायला लागते. नाही तर कुठे घेतला थोडं एक खाऊन बा, मधुमेह नाही होत. हा मिठाच्या पाण्यात टाका लागते, मग आहे करसट मारत नाही, आणि छान आहे, तशी खाल्लं पाहिजे सकाळी. नवीन ऑपरेटर आहे, आता JCB शिकणार आहे. कधीपासून शिकतेस तू? 8 लगभग. आता दुकानाचं काम चालू आहे इकडे, आता जस्ट आलो आम्ही. आंबे तोडून आलो, पण थोडेसे कडवटच आहे, पण खायला लागते, कारण की मधुमेहासाठी चांगला आहे. पोटात कसे चिपकले असेल ना तर त्याच्यानं पण चांगलं होते. आणि हे माती आता थोडीशी इकडे सरकवून इकडे टाकायचं काम चालू आहे, कारण की बहुत दिवसानंतर JCB इकडे आली आहे, तर म्हणून टाकून देतो म्हटलं. आम्ही BP चेक करायसाठी आलो. शेख सरांनी मला सांगितलं काल BP चेक करून द्यावं, तर पहिल्यांदा BP त्याचा अर्थ म्हणजे फक्त लोक तपासत एवढा माहीत आहे, पण इकडे बहुत साऱ्या लॅब आहे, तिथे आलो. आता हे 13 नंबर काहीतरी आहे, आणि दुसरं पण एक आहे BP दुसऱ्या ह्याच्यात आहे. आता BP इकडे तपासते असं वाटतं मला. मी आता लाईनीत बसलो इकडे, आणि बाकी तिकडे काकू अंदर गेली आहे, आजी साईडने बसली आहे रक्त तपासायला. पण याची आजी चितेगावचीच आपली आहे ना, रणदिवे म्हणजे चितेगावची आपली. काढायला बेटा रोना करा नको जाऊ करासाठी आपण लागतो इकडं. पहिल्यांदा BP चेक करत आहे, आता बघू आता काय निघते काय नाही. तर बाकी एक दिला एकदा यायचं. दवाखान्यात आहे, सलाईन लावासाठी आलो, पण प्रत्येक बेडवर 2-2 आहे. मग कोणी इमर्जन्सी आली तर जागाच नाही, पूर्ण मागं पाहू शकता. संतोष भाऊ पण बसून आहे, त्यांची पण तब्येत थोडीशी हलावली आहे, वातावरण एकदम हे झालं आहे. मी इकडं मोबाईल लावायची आहे, कारण की माझी BP थोडी लो झाली म्हणते कामाची याच्यानं, साखर बिकर खायला लागेल थोडीशी. संतोष भाऊले आता सकाळ तिकडं जाणार, मी मोर्चाच काढणार भाऊ. कोणाची भट्टी हो पहिलीवाली खुलते.
जसं आता घरी बिरी आलो, सलाईन लावायचीच बाकी राहिली. आता घरी येऊन बसलो तर बाला इकडे खेळत बसला रिमोट. थोड्या वेळानं दवाखान्यात जाईन, अजून ॲडमिट व्हायचं थोड्या वेळानंतर. फक्त आता जेवण करतो, थोडा वेळ झोपतो, नंतर मग दवाखान्यात जातो. बाला बिबीला येणारा माझ्यासोबत तिकडं. आणि आता मी थोड्या वेळ आराम करतो, कारण की तिथे बेड खाली नव्हते, सगळे पॅक आहे. तर थोड्या वेळानं खाली होणार आहे. सुरुवात झाली आहे आणि सगळे टी पॉईंटवर इकडे थांबले आहेत आंबोशी फाट्याच्या. आणि 12 जून सुटलाय. बरं झाला मोसम, तर काही ऊन निघले नाही आहे. इकडं वाघ्या बिग्या आला, परत तिकडून पाऊस लागला. तर मस्त मुजबूत ठेवला आहे. संजू भाऊ बी आले, आरटीओ गेल्यावर आले संजू भाऊ. आणि मोसम बडा झाला, सगळे इकडून बसून आहेत आमचे. गायले नाही करत, काही बदनामी नको करा. आता पोहोचलो मी. आता थोडा लंच झाला आहे, काही ते तयार करत आहे. झाली आता जस्ट, आणि थोडं बरं वाटतं आता. म्हणजे थोडा लूजपणा भरपूर आहे आणि पावसाचा पण मोसम झाला आहे. बाहेर जाऊन थोडा रिलॅक्स होतो, झोपतो, थोडा काहीतरी खावं लागेल. आणि 2 घंटे सलाईनमध्ये अभ्यास बिभ्यास नाही करत. आता त्याची शाळा चालू होते. आणि मॅम 2 दिवस बाकी. 2 दिवस कसे आहे? आजची तारीख किती आहे? 5 तारीख पण तुझं. हां आता ना, हा आमलेट खाते. आमलेट पहिले माल पाहिजे. भात कोरडा भात. आमलेट अजून कच्चा चिवडा. आता कच्चा चिवडा कोण खाते? हा हा ना, असं का? मुकऱ्या गेला चंद्रपूरला. माझी काही तब्येत ठीक नाही, तरी आता गाडीवर कंपनीची यायला लागला. आता घेऊन आलो मोठी ट्रॅव्हलर. आता सगळे गेले आहे. आणि आता जाईन मी 4 वाजता अजून दवाखान्यात, कारण की हालतच बहुत बेकार होऊन गेली आहे. कारण की बहुतच त्रास होत होता. आणि कसं म्हणजे बेकार वातावरण चेंज झालं ना, त्याच्यामुळे सगळं तब्येतीचे हाल झाले. सलाईन बिलाईन काय लावली ती, थोडं बरं वाटलं रात्री. अजून सकाळपासून तेच तसंच वाटायला लागलं. आता मी 4 वाजता जाऊन दाखवून देईन. बघू आता गेल्यानंतर का होते, डॉक्टर ॲडमिट हो म्हणते का काय म्हणते. आता यांना सोडून देतो आणि मग अजून जातो दवाखान्यात. 6:30 वाजले आणि मूळ शहरात फक्त शहराच्या बाहेर कुठेही पाऊस दिसत नाही. आणि सगळे पावसाच्याने इकडे तिकडे झालेले आहे. जस्ट कंपनीतून आलो, आता सगळ्यांना सोडलाय. सगळे ओले होत गेले, मी गाडीतच बसून आहे. आणि पावसाला अशी लगबग सुरुवात झाली आहे. मस्त गरमी होती, पण आता बरं वाटतं. आता सगळे इकडे तिकडे थांबून आहेत. कोणी गुपचूप खात आहे, मस्टरन खात आहे. गरम गरम असं स्वादिष्ट आता पावसाचं पाहिजे. कोणी चहा पिताना आपल्याला सुरुवात झाली. आणि याचा जोरदार पाऊस पडत आहे. कारण की खूप दिवस झाले बहुत गरमी होत होती. पण सगळ्यांनी मस्त विसावा घेतला पावसाचा. आता सगळेजण पावसाचा इकडं तिकडं सगळे खायासाठी भिडले आहेत. आता मग बी खायासाठी भिडल्या तिकडं. आणि मी आताच कंपनीत जास्त आलो. आणि आता हे पावसानं ओला झाला थोडाफार, कपडे बिपडे आता चेंज करतो. आणि मस्त बरं वाटतंय आज. एवढा पाऊस पुरा ओला इकडे मागे पाहू शकता. इकडे पुरी बॉडी भरत असते का थोड्या दिवसानंतर, कारण की पुऱ्या अर्ध्या मुलता पाणी इकडे आमच्या डबकाड्यात जमा होते. आणि आता आम्ही दुकानात आलो. पप्पा बिवा बसून आहे. लाईन गेली होती, लाईनमॅन आले आणि ते बघितलं मीटरमधून काहीतरी वायर ढिली झाली होती. आणि आता सगळं गाडीची सीट पण ओली झाली आहे. आता बघू, मोसम बड्या मस्त झाला आहे. आता थोडाफार गडत आहे अंदर इकडे. आता हे सगळे डबकाडं भरतील. इकडे डुकरं बिकरं निघले आहेत बाहेर पावसाची फिरासाठी. खूप दिवस झाले ते पण दिसत नव्हते. पण आता पावसाचा मोसम आहे, गेंडरा बाहेर निघते ना, त्यासाठी आता डबकाड भरले आहे. आता जस्ट कंपनीतून आलो मी. बाबा पाहिजे कुठं पाणी सांडलं आहे. तर कपडे ओले होऊन गेले आहे. आता कूलरमध्ये मस्तपैकी हवा घेत आहे मी. मस्त दिसते एक नंबर.